महानायक सम्राट अशोक भीमाईच्या पोटी जन्म घेऊन आबाळाने उड्डाण नाकारलेल्या पंखांना उडण्याचं सामर्थ्य देणारे लोहपुरुष, राष्ट्रपुरुष, रिझर्व्ह बँकेचे निर्माते, स्त्रियांचे उद्धार करते, ST, SC, OBCचे उद्धार करते, कोलंबिया युनिव्हर्सिटीने प्रमाणित केलेले एक नंबरचे विद्वान, च्या ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये 1,06,00,000 ग्रंथ आहेत असे ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने प्रमाणित केलेले महापुरुष, लंडनच्या ग्रीनिच बुकामध्ये सर्वश्रेष्ठ वकील व आशिया खंडामधील एक नंबरचे वकील, अमेरिकामध्ये जो परिसंवाद झाला, जगातील जेवढे घटनातज्ञ आहेत त्यांना या ठिकाणी बोलवलं होतं. त्यामध्ये एकमताने एक नंबरचे घटनातज्ञ म्हणून घोषित केले. अर्थशास्त्रज्ञ, मानवशास्त्रज्ञ, राज्यशास्त्रज्ञ, शिक्षण तज्ञ, धम्मतज्ञ, बुद्धिजमराज, महास्तवीर चंद्रमणी बनते यांनी घोषित केलेले आधुनिक बुद्ध, विश्वरत्न महामानव प्रथम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजा सम्राट अशोक यांच्या जयंतीनिमित्त सर्व भारतीय जनतेस मंगलमय शुभेच्छा. जयंती साजरी करीत असताना जयंती म्हणजे काय? तर जयंती म्हणजे घरावर रोषणी करणे, नाचणे, DJ लावणे, पताका लावणे म्हणजे जयंती नव्हे. जयंती म्हणजे ज्या महामानवानी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या हाताची संघर्ष केला, चळवळ केली, आपल्याला धम्म दिला, आपल्याला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया दिली, आपल्याला दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया दिली, आपल्याला समता सैनिक दिले. हे सर्व आज आपण अधोगतीकडे आहोत की प्रगतीकडे आहोत? आज आपण राजकीय बाबतीत, शैक्षणिक बाबतीत, धार्मिक बाबतीत आज उज्ज्वल झालेले आहोत. ह्याचा लेखाजोखा करणे म्हणजे जयंती. आज भारतामध्ये कोरोनाचे थैमान माजलेले आहे, त्यातले त्यात महाराष्ट्रामध्ये प्रमाण जास्त आहे. आज आपल्या समाजामध्ये बौद्ध बांधव आंबेडकर जयंती साजरी करणार नाहीत याची खात्री आहे, कारण ते वैचारिक आहेत. मी नेहमी म्हणत असतो, नाचून गाऊन मोठे होण्यापेक्षा बाबासाहेबांचे विचार वाचून मोठे व्हा. ह्या वर्षी आपल्या महाराष्ट्रामध्ये जो बी जयंतीचा पैसा जमा होईल, त्या पैशाच्या माध्यमातून एक सत्कर्मी एखादं चांगले काम महाराष्ट्रामध्ये एक या जयंतीनिमित्ताने झाले पाहिजे. दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाची घटना कोणी जर वाचली असेल तर त्यामध्ये बाबासाहेबाला ह्या भारत देशामध्ये काय काय कामं करायची होती,
ते सर्व त्यामध्ये त्यांनी लिहून ठेवलेले आहे. त्यामध्ये चौथा जो मुद्दा आहे, बाबासाहेबाला अनाथालय, दवाखाने, आश्रम अशी उभी करायची होती. तर मला वाटते की ह्या वर्षी जयंतीच्या माध्यमातून एखादा दवाखाना जर निर्माण झाला तर जयंती साजरी केल्यासारखी वाटेल. त्या माध्यमातून आपली गोरगरिबांची दवाखान्यामध्ये सोय होईल. आपले शिक्षित बेकार लोक कामाला लागतील. अशी चांगली कामं होती. काही आपण जयंतीमध्ये वक्ते भाषणाकरता बोलवतो, त्याचा पैसा वाचेल. आज इतिहासामध्ये, भारताच्या इतिहासामध्ये जर इतिहासाची पालवी जर कुणी फुलली असेल तर आधुनिक बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी फुलली आहे. आज बाबासाहेबांमुळे आम्हाला इतिहास माहिती झाला. आम्हाला आई सुद्धा इतिहासातलं माहिती नव्हतं. आज बाबासाहेबांमुळे इतिहास काय आहे आम्ही वाचू लागलो, पुस्तकं लिहू लागलो. आणि बौद्ध समाजामुळे आधार कार्डची लोक वाचू लागली आणि ते आज इतिहास तज्ञ म्हणून मिरवत आहेत. आणि आमची लोक आज त्या लोकांना वक्ता म्हणून जयंतीमध्ये बोलवत आहेत. जे आधार कार्डची लोक आहेत, फक्त बाबासाहेब वाचायचा वक्तृत्व चांगलं आहे म्हणून आमची लोक त्यांना बोलवतात. एकदम मग्नपणे त्यांची भाषणं ऐकतात. त्यांनी कधी बुद्धिझम स्वीकारलेला नसतो, कधी बाबासाहेब स्वीकारलेला नसतो. फक्त व्यापार म्हणून एक पैसा कमी ह्या उद्देशाने ह्यामध्ये उतरलेले असतात. तुम्ही जरूर आधार कार्डच्या लोकांना बोलवा, पण कोणाला? ज्यांनी बुद्ध धम्म स्वीकारलेला आहे. त्यामध्ये उदाहरणार्थ आमचे हनुमंतपुरे काका आहे, त्याच्या कुटुंबातील व्यक्तीला बोलू शकता. एकनाथराव आव्हाड यांच्या कुटुंबातील व्यक्ती बोलू शकता. लक्ष्मण माने यांना बोलू शकता, कारण यांनी बुद्धिझम शिकवलेला आहे. आज आमच्यामध्ये एवढे विद्वान आहेत, हेच एवढं वक्तृत्व छान आहे, एवढे अभ्यासू आहेत, नोकरी व्यवसाय करून त्यांचा त्याग आहे. त्यांनी स्वतःच्या घरामध्ये ग्रंथालय उभे केलेले आहेत. समाजासाठी जागृत करण्यासाठी काही का म्हणा ते काम करत असतात. पुस्तकं खरेदी करतात, त्याला पैसा लागतो, वेळ लागतो. अशा लोकांना जर आपण वक्ता म्हणून बोलिलं तर चांगले होईल. जे पैशाने चांगले आहेत, नोकऱ्या चांगल्या आहेत, अशा लोकांना जरूर तुम्ही येण्या जाण्याचं गाडी भाडं द्या. पण जे खाजगी कंपन्यामध्ये जे थोडे हे कामं करतात, ते त्यांचा त्याग आहे, पुस्तकं वाचन आहे, लिहिणे घेणे आहे, अशा लोकांना जरूर तुम्ही पैसे दिले पाहिजे. आधार कार्डसाठी आपण जेवढा पैसा मागेल तेवढा डोळे झाकून देतो, पण आमच्या बांधवाने जर पैसा मागितला तर त्याला 10 वेळेस आमचेच लोक विचार करतात. जरूर तुम्ही त्यांना टोका, पण जे कसे पैशाने बलदंड आहेत अशा लोकांना तुम्ही टोका. पण जे चळवळीसाठी अहोरात्र काम करतात अशा लोकांना तुम्ही पैसा दिला पाहिजे. आज चळवळीमध्ये भरपूर लोक उद्ध्वस्त झालेले आहेत बांधवांनी. इतिहास जर वाचला तर उद्ध्वस्त झालेले आहेत. काही लोक पैसेवाले झालेले आहेत असं नाही, पण चळवळीमध्ये बरीच लोक उद्ध्वस्त झालेली आहेत. आज एखादा कार्यकर्ता दिवस रात्र करून चळवळीसाठी झटीत असेल, तो अभ्यास करीत असेल, बाबासाहेबांची चळवळ नेण्यासाठी वाचन करीत असेल, लोकांना सांगत असेल, तर अशा लोकांना तुम्ही
निश्चित जयंतीसाठी भाषणं देण्याकरता किंवा वक्ता म्हणून त्यांना बोलवा, पण त्यांना पैसा देण्याचं काम आपल्या समाजाने केलं पाहिजे. कारण ते अहोरात्र झटतात. त्यांना कुटुंब आहे, त्यांना परिवार आहे. जर बांधवांनो चळवळ जर जगवायची असेल तर कार्यकर्ता जगला पाहिजे. कार्यकर्ता जगला तर चळवळ जगेल. आज आपण विचार करा, आज आपली चळवळ अधोगतीला का जात आहे? कारण आर्थिक बाजू कमी पडत आहे. बाबासाहेब म्हणतात, जर पक्षाला जर वाढवायचं असेल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला, त्याला पैशाची गरज लागते. बाबासाहेबांनी उदाहरण सांगितलेलं आहे, एखादं झाड आहे, एक कवळं झाड आहे, त्या झाडाला जर दररोज पाणी दिलं तर ते वाढेल, थोडं 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 पाणी देऊन. तसा जर आपल्याला पक्ष जर वाढवायचा असेल तर त्याला पैशाची बी गरज लागते. त्यासाठी आपला कार्यकर्ता जगला पाहिजे. कार्यकर्ता जगली तर चळवळ जगेल बांधव. यासाठी समाजाने विचार केला पाहिजे. जरी ह्या वर्षी काही लोक म्हणतील, आज कोरोनामुळे आम्ही वर्गणी मागितली नाही, वर्गणी जमा झाली नाही, ठीक आहे. पण आपल्या समाजामध्ये लखोपती अरबपती लोक भरपूर आहेत बांधव. अशा लोकांनी महाराष्ट्रामध्ये एकत्र येऊन एखादं मोठं हॉस्पिटल एका चांगल्या शहरामध्ये किंवा कुठे उभं केले पाहिजे. त्याची आठवण म्हणून हजारो वर्षे आठवण काढतील महाराष्ट्रामध्ये लोक. असं काम ह्या वर्षी झालं पाहिजे. जर हे काम झालं तर खरी वैचारिक जयंती साजरी होईल असं मला वाटतं. आणि ते काम महाराष्ट्रामधील जे पैशावाली लोक असतील त्यांनी पुढे येऊन स्वतः केलं पाहिजे. तर खरं ह्या जयंतीला अर्थ आहे. कुठंतरी थोडं तरी आपण बाबासाहेबाच्या अंश, जो बाबासाहेबांनी अनाथालय किंवा दवाखाने किंवा आश्रम काढायला सांगितली होती, त्यातलं थोडं तरी आपण एक भाग म्हणून काम केलं तर जयंती खरी साजरी होण्यासारखी वाटेल. नमो बुद्धाय. जय भीम.